सांगली महापालिकेकडनं शहरातल्या अतिक्रमण विरोधातली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे। शहरातील विश्रामबाग इथल्या मिरज रोडवरील खोक्यांचं अतिक्रमण काढण्यात येतं। नशेखोरीचा ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडनं ही कारवाई करण्यात येते। मात्र याला मनसे आणि दुकानदारांचा तीव्र विरोध आहे। कोणत्याही प्रकारच्या नशेखोरीचा प्रकार नसताना आणि रेल्वे प्रशासनाची जागा असताना केवळ बिल्डर लॉबीसाठी अतिक्रमण कारवाई केली जाते, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंतांनी केलेला आहे। को समजाता हिरो वही निकला लुटेरा अशी या आयुक्ताची गत झाले। रेल्वेची जागा आहे, रेल्वेच्या नावावर सातबारा आहे, इथं कुठल्याही प्रकारची नशेखोरी नाही। मी स्वतः निमंत्रक आहे भयमुक्त नशामुक्तीचा। इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता। केवळ विकासकांना या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं काम चाललंय। यांनी हेरिटेज बिल्डिंग जी 100-200 वर्षापूर्वीची इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, इमारत होती आणि सुव्यवस्थित होती। बाजूनी दगडी बांधकाम होतं, अजिबात ती खराब नव्हती। वरती काही पत्रा कौलं तुडी तुटली होती, पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा यांना ताब्यात घ्यायची आहे। रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलंय।